6 जण एका लाईन मध्ये उभा करायचे हाईट प्रमाणे, आणि सगळ्यात शेवट तुझा दादा 7व्या नंबरला. मग पहिल्या 3 जणी इकडे जातील. 1 2 3 4 5 6 7 8 कंटिन्यू. दुसऱ्या बीटला ला इकडच्या 3 जणी ह्या साईडला 1 2 3 1 2 3. आणि मग मुंडा थोडा ऑफ बीट आहे, तर इथून दादा येईल. मुंडा थोडा ऑफ बीट आहे, इथे येऊन थांबेल आणि जस्ट 1 2 3 4 शोल्डर स्टेप्स आहेत त्याला. इथं तुमच्या सगळ्यांच्या सेम स्टेप्स येणार. मुंडा थोडा ऑफ बीट आहे, तर इथे येणार 1 2 3 4 5 6 7 8. ओके, दोघांनी त्या साईडच्या इकडं करायचं. सो इट विल बी लाइक दिस. मुंडा थोड़ा ऑफ बीट है. गुड योनाल, बहुत स्वीट है. आप अगर यहाँ पे खड़े हो लेफ्ट साइड में तो ये स्टेप इस जाएगी ऐसी 1 2 3 4. ओके, और अगर आप इस तरफ खड़े हो तो आपकी स्टेप इस तरह से जाएगी. लेफ्ट लेग आगे जाएगा यहाँ पे 1 2 3 4. तिथून राइट लेग पहिल्यांदा येईल ह्या साइड ना लेफ्ट. दिस इज माय लेफ्ट साइड, दिस इज माय राइट साइड. मग सेकंड वाली स्टेप राहणार आहे, सेम स्टेप रिपीट होणार, सेम लाइन रिपीट होणार आहे. मुंडा थोड़ा ऑफ बीट है, बड़ा स्वीट है. इथं तो तोपर्यंत एवढी स्टेप करतोय, किंवा मग ही व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. इथं त्याला स्टेप्स नाही. मग सगळ्यांनी मिळून स्टार्ट होणार ही स्टेप 1 2 3 4. त्यांनी हात हा इथं असा ठेवायचा आहे जिथं फिंगर्स असे आहेत. गर्ल्सने हा हात असा राहणार महागा, आणि मग हा हात किंवा तुमचा घागरा वगैरे असेल तरी तुम्ही ते करून 1 2 3 4. तर हे 4 काउंट्स, आणि त्याच्यानंतरचे 8 काउंट्स येणार आहेत. त्याला राऊंड करायचा 1 2 3 4 5 6 7 8 अँड स्टेप 7 8. सो इथं येताना तुम्ही 7 ला राईटला बघताय आणि 8 ला फ्रंट येताय, आणि स्टेप सगळ्यांनी ह्या पोझिशनला येऊन थांबतात. सो ह्याच्यानंतर हुक स्टेप येईल. तर तिथं तुम्हाला जम्प कुठली राहणार, इथं 1 2. मग आता ह्याचं फुटवर्क काय आहे 1 2 3 4. सो 1 2 3 4. आफ्टर दॅट ह्याच फुटवर्क वर हँड पोझिशन फक्त चेंज होईल लाईक दिस 1 2 3 4. सो इथं येताना हा हात इथं ब्रश होणार, ओपन होणार लाईक दिस 1 2 3 4. सो ही स्टेप ओव्हरऑल कशी आहे 1 2 3 4. लास्ट वाली स्टेप ये 1 2 3 4 and 5 6 7 8 and 1 2 3 4 5 6 7 8 and khasmanu khane. That time you have to take this leg and do this step. So right leg, left hand. When your right leg is back, right hand is up.